नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2026 या सदराखाली आज आपण एका महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करणार आहोत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, जे कोणी विद्यार्थी आहेत 2026 चे नीट ऍस्पिरंट्स आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पालकांना एक धास्ती भेडसवलेली असते किंवा एक काळजी असते पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही. ती म्हणजे की ऍडमिशन प्रोसेससाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत. बरेचसे विद्यार्थी रिपीट्स असतात, बरेचसे विद्यार्थी हे फ्रेशर्स असतात. काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट ऑलरेडी काढलेले असतात, काहींना काढायचे बाकी असतात. एक्झाम जी आहे की ही काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये निकाल लागला जातो आणि प्रोसेस लगेच चालू होते. प्रोसेस ही दोन प्रकारे होती, याबद्दल आपण अगोदर चर्चा केलेली आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% आणि 85% स्टेट काउन्सिलिंग असते. तर स्टेट काउन्सिलिंगसाठी कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत, पॅरलली तुम्हाला ऑल इंडिया कोट्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. तसेच ज्यांना कुणाला ऍडमिशन प्रोसेसची माहिती हवी असेल किंवा या प्रोसेसमध्ये ह्या वर्षी सहभागी व्हायचं असेल आणि आपण ऑलरेडी आमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सबस्क्रायबर असाल आणि आपल्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना ही लिंक पाठवून सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारी जी काही 2026 ची नीटची प्रोसेस आहे ऍडमिशनची मेडिकलची, यामध्ये त्यांना जी काही माहिती हवी असेल ती इत्थंभूत माहिती आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत इथं डेली बेसिसवर टाकत असतो, जेणेकरून पालकाला आणि विद्यार्थ्याला जी काही प्रोसेसची काही अडचण असेल ती हॅझल फ्री होऊन जाते. तर विद्यार्थी व पालक मित्र, तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया की शासन मान्यतेनुसार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार MBBS 2026 यासाठी काही जी कागदपत्र लागणार आहेत ती कॅटेगरी वाईज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूयात की अशी काही कागदपत्र आहेत की जी कॉमन कागदपत्र आहेत की जी म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला, जसं जनरल कॅटेगरी असेल, EWS असेल, SCBC असेल, OBC असेल, NT प्रवर्ग असेल, SC ST असेल, तर हे जे काही जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत विद्यार्थी पालक मित्रांनो, जी कॉमन कागदपत्र आहेत ती म्हणजे कुठले, 2026 या वर्षासाठी जी नीट ऍस्पिरंट्स दो स्टुडंट्स वर अपिअरिंग फॉर द नीट 2026 त्यांच्यासाठी 3 डॉक्युमेंट जे आहेत ते ऑलरेडी त्यांच्याकडं त्यातले 2 डॉक्युमेंट्स ऑलरेडी त्यांच्याकडे आलेले आहेत किंवा त्यांनी ऑलरेडी एनरोल केलेले आहेत. ते म्हणजे त्यांचा नीटचा जो काही फॉर्म भरलेला आहे त्याला आपण नीट कन्फर्मेशन पेज म्हणतो, जे विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तिथनं त्यांनी प्रिंट काढलेली असेल किंवा त्यांच्याकडनं PDF घेतलेली असेल. तसंच त्यांचे काही जे लॉग इन ID वगैरे असेल तर लॉग इन वगैरे जाऊन कन्फर्मेशन पेज हे डाउनलोड करावं. ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन पेज लॉग इन ID वर जाऊन समजा येत नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी जो काही मेल ID दिलेला आहे त्या मेल ID वरती त्यांचं कन्फर्मेशन पेज आलेलं असतं, ते पेज डाउनलोड करावं. त्याला पासवर्ड मागितला जातो. तर पासवर्ड म्हणजे काय असतं, विद्यार्थ्याची जी जन्मतारीख असते ती जन्मतारीख टाकून ती PDF डाउनलोड करावी आणि त्याची प्रिंट काढून घ्यावी. त्याचबरोबर दुसरं लागणारं कागदपत्र म्हणजे कुठं, की तुम्हाला जी काही 3 मेला एक्झाम येऊ घातलेली आहे त्याचे जे तुमचे काही ऍडमिट कार्ड आहेत हे जास्तीत जास्त तुम्हाला 28 एप्रिल पर्यंत इश्यू होतील. तर ऍडमिट कार्ड आल्याच्या नंतर त्याच्यात 2 ते 3 प्रती काढून ठेवायच्या आहेत. तुम्हाला एक्झामलाही लागणार आहेत आणि प्रवेशाच्या वेळेस पण ते ऍडमिट कार्ड लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं ऑनलाईन अजून तिसरं डॉक्युमेंट जनरेट होणार म्हणजे एक्झाम झाल्याच्या नंतर जो काही नीटचा रिझल्ट लागतो त्याला आपण स्कोर कार्ड म्हणतो, ते स्कोर कार्ड लागणं ते एक असणं आवश्यक आहे. हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला NTA पोर्टलवरनं ऑनलाईन तुम्हाला इश्यू होणार आहेत. हे डॉक्युमेंट पूर्ण सगळ्या कॅटेगरीला कॉमन लागणार आहे. त्याच खालोखाल कुठलं लागणार आहे तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड. विद्यार्थ्याचं आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे. कलर झेरॉक्स कॉपी किंवा अपडेटेड जे काही हे असतील आधार कार्ड असतील ते असणं आवश्यक आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर मधून डाउनलोड केलेलं असेल ती प्रिंट काढलं तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर तिसरं जे डॉक्युमेंट आहे कॉमन म्हणजे 10वीची सनद. आता 10वीची सनद म्हणजे काय, तर 10वीचं जे काही सर्टिफिकेट आहे 10th सर्टिफिकेट हे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना इश्यू होतं, जे विद्यार्थी स्टेट बोर्डामधनं पास झालेत किंवा ICC बोर्डमधनं पास झालेत यांना 10th सर्टिफिकेट इश्यू होतं. बट समहाऊ काही स्टुडंट CBSE बोर्डामधनं असतात, तर CBSE बोर्डाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं 10th सर्टिफिकेट आणि गुणपत्रक हे एकच असतं. पॅरलली जर पाहिलं तर स्टेट बोर्डचे जे काही विद्यार्थी आहेत 10th ला त्यांचं स्टेटमेंट ऑफ मार्क्स आणि सर्टिफिकेट हे वेगवेगळं असतं.
तसं सीबीएसईचं नसतं. हे कॉमन डॉक्युमेंट आहे. त्याच नंतर कुठलं डॉक्युमेंट आहे तर 12th मार्कशीट. आता 12th मार्कशीट तर हे सगळ्या मुलांकडे भेटणारच आहे. जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत त्यांचा तोपर्यंत रिझल्ट लागेल बोर्डाचा किंवा सीबीएसईचा किंवा आयसीएसई बोर्डचा, त्यांचं ते सर्टिफिकेट एक त्यांनी स्टेटमेंट ऑफ मार्क्स घेणं गरजेचं आहे. बट दो स्टुडंट्स रिपीट द एक्झाम, त्या विद्यार्थ्यांकडे काय आहे तर त्यांचं 12वीची सनद पण असेल, ती एक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या रिझल्टच्या वेळेस तुम्हाला कॉलेज दुसरं एक सर्टिफिकेट इश्यू करतं, ते म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा त्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला असं म्हणतो किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असं म्हणतो. तर हे डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. हे पण कॉमन डॉक्युमेंटमध्ये येतं. त्याच खालोखाल कुठलं डॉक्युमेंट येतं तर तुमचं नॅशनॅलिटी कम डोमेसाईल, म्हणजे अधिवास प्रमाणपत्र तुमचं जे आहे किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जे आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हे कॉमन डॉक्युमेंट आहे. त्याच खालोखाल डॉक्युमेंट आहे म्हणजे ते विद्यार्थ्याचं पालकांचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे, तर इन्कम सर्टिफिकेट असणं ही खूप गरजेचं आहे. तर आता इन्कम सर्टिफिकेट कधी काढायचं तर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतरच तुम्ही नवीन इन्कम सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी कॅटेगरीला बिलॉंग करतात किंवा त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल अशा विद्यार्थ्यांनी काढावं. ज्यांचे पालक जे शेतकरी असेल त्यांनी त्याच्या बेसिसवरती ते सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. हे झाले तुमचे डॉक्युमेंट. कॉमन जे आहेत ते कॉमन डॉक्युमेंट याच्यामध्ये आलेले आहेत. आता याच्यानंतर अजून एक डॉक्युमेंट जे आहे ते गरजेचं आहे. विद्यार्थी जी जनरल कॅटेगरी असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, एनटी प्रवर्गातले असतील, विजे प्रवर्गातले असतील, तर ह्यांना काय, ह्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असते. आता जनरल कॅटेगरीमध्ये काय असतं, ईबीसी एक भेटते विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते. तर अशा विद्यार्थ्यांनी म्हणजे पालकांनी काय करायचं की आपल्या पाल्याचं नॅशनलाइज बँकेमधनं एक अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. ते एक लागतं. आणि याचबरोबर दुसरं एक कागदपत्र लागतं ते म्हणजे विद्यार्थ्याचं वोटर आयडी. बट हे मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. ज्यांच्याकडे असेल त्यांनी जोडलं तरी काही हरकत नाही. पण ज्यांच्याकडे नाहीये, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन कॉलेज तुमच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला जातो, तो वोटर आयडीचा. तिथं फॉर्म भरलेला असतो की तुम्ही आल्याच्या नंतर इश्यू करा, असा एक त्याचा एक फॉर्मॅट असतो किंवा आपण त्याला अंडरटेकिंग म्हणतो, ते तिथं लिहून घेतो. आता एवढे डॉक्युमेंट जे आहेत हे सगळे तुमचे कॉमन डॉक्युमेंट आहेत सगळ्या कॅटेगरीला. आता याच्यानंतर आपण कॅटेगरी जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल रजिस्ट्रेशन रिझर्वेशन म्हणजे कुठले तर ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, विजे असेल, एनटीतले तिन्ही प्रवर्ग असतील, NT1, NT2, NT3 असेल किंवा एससी एसटी असेल, तर अशा विद्यार्थ्यांना स्टेटचं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, म्हणजे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी काढलेलं असेल, तर विद्यार्थी पालक मित्र, कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, त्याला एक्सपायरी डेट नसते. तुम्ही काढलं तर ते शेवटपर्यंत चालतं. त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट तुम्हाला नवीन प्रकारे काढणं गरजेचं नाही किंवा रिन्यू करण्याचं गरजेचं नाही. त्याचबरोबर ह्याच प्रवर्गाला दुसरं कुठलं कागदपत्र लागतं तर ती विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे तुम्ही जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी केली असेल तर ती कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. त्याला रिन्यू नसते किंवा त्याला डबल काढण्याची गरज नसते. आता काही विद्यार्थ्यांनी ह्या वर्षी किंवा आत्ताच कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलेला असेल, कुणाची इश्यू झालेली नसेल, तर विद्यार्थी पालक मित्र काळजी करायची गरज नाहीये, कारण की आफ्टर ऍडमिशन विदिन 6 मंथ तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी इश्यू करणं गरजेचं आहे. आता त्याच खालोखाल जर पाहिलं तर कॅटेगरी कुठली, आपण ओबीसी असेल, विजे कॅटेगरी असेल, एनटी असेल किंवा एसबीसी असेल, तर ह्या प्रवर्गाला काय करणं आहे तर नॉन क्रिमिलियर काढणं गरजेचं आहे. म्हणजे उन्नत जात प्रमाणपत्र जे आहे ते काढणं गरजेचं आहे. पण याच्यावरती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस नॉन क्रिमिलियर काढता त्यावेळेस काय त्याला व्हॅलिडिटी असते. तर बरेचशा पालकांकडे ऑलरेडी ज्यांनी रिपीट केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी काढलेले असतील किंवा जे आता फ्रेश मध्ये असतील त्यांनी आता अप्लाय केलेलं असेल, तर त्यांनी आपल्या सर्टिफिकेटच्या शेवटी काय पाहणं गरजेचं आहे की तिथं व्हॅलिडिटी आहे, कुठपर्यंत व्हॅलिडिटी आहे. बट ज्या विद्यार्थ्याचे किंवा पालकांचे प्रिव्हियस किंवा अगोदर काढलेलं असेल आणि त्यांची 31 मार्च 2026 ही व्हॅलिडिटी असेल, तर त्यांनी नवीन कास्ट नॉन क्रिमिलियर काढणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्यांनी ऑलरेडी नॉन क्रिमिलियर काढले त्यांनी त्यांचं नॉन क्रिमिलियर चेक करणं गरजेचं आहे, आणि ज्यांनी नाही काढलेलं त्यांनी नवीन काढलं तर काढावंच लागणार, त्याशिवाय काही ऍडमिशन प्रोसेस त्याच्याशिवाय कंप्लीट होत नसते. त्याचबरोबर अजून एक दुसरं म्हणजे सर्टिफिकेट तर तुम्हाला लागणं कंपल्सरी आहे, ते म्हणजे कुठलं तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे की जे एनटीए ने तुम्हाला
ब्रोशर किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन त्यांच्या जे काही याला दिलेलं आहे साईटवरती, त्याच्यावरती मेडिकल फिटनेस फॉर्मॅट दिलेला आहे. तो कुठल्याही एमबीबीएस डॉक्टरच्या लेटर हेडवरती तुम्ही प्रिंट करून डॉक्टरची साईन, सिग्नेचर, डॉक्टरचं रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. ते करून त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काढणं गरजेचं आहे. पण ते आत्ता आहे का तर नाही, तर ते ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुम्हाला ते असणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते असणं गरजेचं आहे. दो स्टुडंट्स हु हॅव रिपीट द एक्झाम, म्हणजे जे विद्यार्थी रिपीट करतायत तर यांच्यासाठी एक गॅप सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट असतो, तो एक काढणं गरजेचं आहे. तो इंग्लिश किंवा मराठीमध्ये काढायचा. तो तुमच्या याच्यावरती आहे, तुम्ही कुठल्या प्रोसेसमध्ये जाणार आहात. जसं की समजा तुम्ही ऑल इंडिया प्रोसेसमध्ये जाणार असाल तर तुम्हाला इंग्लिश फॉर्मॅटमध्येच काढणं गरजेचं आहे. कारण की तुमचं ऍडमिशन ऑल इंडिया कोट्यामध्ये तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रात होईल की सांगता येत नाही. जसं मी काही विद्यार्थ्यांना एम्स घ्यायचं असतं, तर काही विद्यार्थ्यांना एम्स मध्ये समजा महाराष्ट्र सोडता बाहेरच्या राज्यामध्ये एम्स लागलं तर तिकडे इंग्लिश फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट असणं अनिवार्य आहे. त्यामुळं गॅप सर्टिफिकेट किंवा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असेल, किंवा तुमची जी काही नॅशनॅलिटी डोमेसाईल असेल, किंवा तुमचे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, हे जे आहे हे सगळं इंग्लिश फॉर्मॅटमध्ये, जसं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, हे पण तुमचं इंग्लिश फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यांनी आता काढलेलं असेल आणि मराठी फॉर्मॅटमध्ये असेल तर त्यांनी ते चेंज करून इंग्लिश फॉर्मॅटमध्ये आपल्या त्याच्या जे काही कार्यालय आहे तिथनं करून घेणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ऑल इंडिया प्रोसेससाठी, म्हणजे एम्स असेल, जिपमर असेल, एएफएमसी असेल किंवा डीम्ड असेल, या प्रोसेसमध्ये जे काही भाग घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये विजे, एनटी किंवा ओबीसी मध्ये बिलॉंग्स करतात अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. बट ते सर्टिफिकेट कधी पाहिजे? 1 एप्रिल 2026च्या नंतरचं. कारण की आता फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी जे सेंट्रल सर्टिफिकेट काढलेले आहेत ते म्हणजे काही दिवसातच, म्हणजे 31 मार्च 2026ला त्याची व्हॅलिडिटी संपणार आहे. कारण की सेंट्रल मधून तुम्ही जे काही सर्टिफिकेट इश्यू करता त्याची व्हॅलिडिटी असते फायनान्शियल इयर एंडिंगला, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चला त्याची व्हॅलिडिटी संपते आणि न्यू सर्टिफिकेट तुम्हाला 1 एप्रिल पासून इश्यू करावं लागतं. तसंच जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस ला बिलॉंग करतात त्यांनी पण ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे आहे त्यांनी 1 एप्रिलच्या नंतर काढणं अनिवार्य आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये एससीबीसी ला बिलॉंग करतात, पण ते विद्यार्थी स्टेटला, सेंट्रलला जे आहेत ईडब्ल्यूएस बिलॉंग करतात. तर जे विद्यार्थी एससीबीसी ला महाराष्ट्रात बिलॉंग करतात त्यांनी 3 डॉक्युमेंट काढणं गरजेचं आहे. एससीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. बट त्यांना ऑल इंडियाच्या प्रोसेसमध्ये जायचं त्यावेळेस त्यांनी ईडब्ल्यूएस काढणं अनिवार्य आहे. तसंच एससी एसटी कॅटेगरीच्या यांना बी एक त्यांचा फॉर्मॅट आहे सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटचा, त्याच्यामध्ये त्यांनी काढणं अनिवार्य आहे. आता हे झाले सगळे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचे जे काही पार्ट्स आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत याबद्दल आपण आज चर्चा केली. बट याला धरून अजून पॅरलल रिझर्वेशन्स आहेत जे की महाराष्ट्राच्या सीईटी सेलच्या प्रोसेसच्या अंतर्गत येतात. त्यातले म्हणजे कुठलं? तर डिफेन्स, जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा विद्यार्थ्यांना, म्हणजे ते ज्यांचे पालक स्वातंत्र्य सैनिक असेल, काही जे काही सर्व्हिस इन सर्व्हिस असतील अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार एक रिझर्वेशन प्रोव्हाइड करतं, आणि काही सीट्स ज्या आहेत त्या प्रोसेसमध्ये त्यांना गव्हर्नमेंटच्याच कॉलेज पुरत्या, फक्त गव्हर्नमेंटच्याच कॉलेज पुरत्या ते त्यांना दिल्या जातात. तर अशाही विद्यार्थ्यांना हे कागदपत्र सोडता अजून दुसरे कागदपत्र असणं अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी डिफेन्सच्या कॅटेगरीला बिलॉंग करणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? आपले जे काही पालक आहेत त्यांचे जे काही सैनिकी ऑफिस आहे, जिल्हा सैनिकी ऑफिस, इथनं त्यांचं डिफेन्स सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे. तसंच पॅरेंट्स डोमेसाईल सर्टिफिकेट, म्हणजे हे 2 सर्टिफिकेट त्याला पॅरलल लागणार आहेत. त्याचबरोबर दुसरं हिली एरियाचं एक रिझर्वेशन आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीईटी सेलच्या प्रोसेसच्या अंतर्गत. तर याच्यामध्ये काय आहे? तर तुम्हाला हिली एरियाचं म्हणजे वडिलाचं डोमेसाईल सर्टिफिकेट, हिली एरियाचं सर्टिफिकेट लागणार विद्यार्थ्याचं आणि पालकाचं. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं 10वी आणि 12वीची सनद लागणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत त्यांनी 12वीची मार्कशीट देणं गरजेचं आहे. त्याच्या खालोखाल जे आहे ऑर्फन, म्हणजे जे विद्यार्थी अनाथ आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही अशा विद्यार्थ्यांना ऑर्फनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण हे कुठनं इश्यूड झालं पाहिजे? तर वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटचं जे काही जिल्हा निहाय जे ऑफिस असतं
तिथनं हे सर्टिफिकेट इश्यू होणं गरजेचं आहे. आणि चौथं पॅरल रिजर्वेशन म्हणजे MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. जो काही महाराष्ट्र कर्नाटकची आपली बॉर्डर आहे, काही बॉर्डरला जो काही प्रांतवादाचा इश्यू चालू आहे, अशा एरियामध्ये जे काही विद्यार्थी राहत आहेत आणि ते महाराष्ट्राला बिलॉंग करतायत, तर अशा विद्यार्थ्यांना एक स्पेशल रिझर्वेशन दिलेलं आहे. तशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांचं मदर टंग सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो काही डिस्प्यूट एरिया आहे, त्या डिस्प्यूट एरियाचं तिथलं त्यांनी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. अशी ही पॅरलल रिझर्वेशनचे जे काही 4 रिझर्वेशन्स आहेत पॅरलल, त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र काढणं अनिवार्य आहे. बाकी जे कॉमन डॉक्युमेंट्स आहेत ते सगळ्यांना तुम्हाला सांगितलेले आहेत. बाकी डॉक्युमेंटची जी काही PDF वगैरे लागणार आहे ते आपल्या ग्रुपला आपण टाकणारच आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजचा जो आपण इतक्या म्हणजे डॉक्युमेंटचा जो काही व्हिडिओ आज इतक्या लवकर केला, याच्या मागचं कारण म्हणजे काय, की परीक्षा हा एक महिना, एक सव्वा महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या आहेत. विद्यार्थी त्याच्या अभ्यासामध्ये खूप बिझी आहे. पालकांना थोडं बरेचसे पालक नोकरीला असतात, बिझनेसमॅन असतात, कुणी शेतकरी असतात. तर अशा विद्यार्थ्यांना इथून पुढे 1 महिन्यात त्यांनी आपले डॉक्युमेंट जे काही तहसील मार्फत काढायचे असतील ते इश्यू करणं गरजेचं आहे. कारण का एक्झामच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट काढायला जाताल तर पळपळ होईल. बऱ्याचशा वेळेस आलेला अनुभव असा आहे की जी डॉक्युमेंट आपल्याला तहसील किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमधनं इश्यू करायचे असतात, त्यावेळेस साईटला इश्यू येतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट लवकर इश्यू होत नाहीत. मग पॅनिक सिच्युएशन. त्यामुळं आता थोडं तुम्ही कामाला लागून तुमचे डॉक्युमेंट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॅरलल तुम्ही जेवढे डॉक्युमेंट झालेले आहेत, मी आमचे जे काही पेड काउन्सिलिंगचे जे काही आमचे पालक आहेत, त्या पालकांना एक सांगू इच्छितो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की आपण आपल्या पालकांना सांगणे की जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट एकदा ऑफिसला आणून तुम्ही व्हेरीफाय करणं, तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत की नाही, त्याचे 5 सेट झेरॉक्स करून ठेवा. बाकी जी काही ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला जी काही त्याची प्रोसेस असते, त्याची काही जी मदत लागणार आहे, तिथं आमच्या ग्रुप मार्फत आमची जी काही काउन्सिलर्स आहेत सगळे आमच्या ऑफिसमधनं तुम्हाला वेळोवेळी गाईड करतच राहतात. तर विद्यार्थी पालक मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत त्याच्याबद्दल चर्चा केली. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा पेड काउन्सिलिंग बद्दल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले आहेत. नंबरला तुम्ही संपर्क साधून त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतात. तसंच एक प्रांजळ मत असं राहील की मागच्या वर्षी जो अनुभव आलेला आहे की अवांतर विद्यार्थी पालक ग्रुपला जॉईन होतात, यांनी होऊ नये एक विनंती आहे. कारण की तुमच्यामुळे ज्या विद्यार्थ्याला पालकाला याची जी माहिती हवी असते ती प्रॉपर त्यांना भेटत नाही. ज्यांना पालकांना माझं एक निवेदन राहील तुम्हाला, असं नाही की मी तुम्हाला सांगतोय पेड काउन्सिलिंग आमच्याकडे जॉईन करा. कुठेही करायची असेल तर करा, पण ज्याला प्रॉपर याबद्दलचं नॉलेज आहे अशा काउन्सिलरकडे तुम्ही जॉईन करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती, नवीन कंटेंटमध्ये. आज रजा घेतो. धन्यवाद.